नमस्कार, मी प्रवीण हैरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी आणखीन अपडेट मी घेऊन आलेलो आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी आणखीन घोषणा करण्यात आली आहे. तुम्हाला आता आणखीन डबल हप्ता आणखीन मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यांमधील सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. म्हणून सर्वात जास्त या व्हिडिओला शेअर नक्की करायचे. तुमच्या शेजारी पाजारी किंवा तुमच्या नातेवाईकमधील ज्या काही महिला असतील त्यांच्यापर्यंत ह्या व्हिडिओला सर्वात अगोदर शेअर करून द्या, कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला मी देणार आहे. त्यानंतर भरपूर अशा महिला की ज्या महिलांना जूनचा हप्ता मिळाला नाही आहे त्या महिलांसाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट आलेली आहे, तीही तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर महिलांना कर्ज हवं आहे. आणि कर्ज किती हवं आहे तर 50,000चं ठिकाणी कर्ज हवं आहे, काहींना या ठिकाणी 30,000चं कर्ज हवं आहे, काहींना 1,00,000चं कर्ज हवं आहे. त्या कर्जाविषयी संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आत्ताच तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे, आता तुम्हाला ठिकाणी जुलैचा हप्ता मिळणार आहे, त्याविषयी सुद्धा ठिकाणी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. ठीक आहे, तर सर्वात अगोदर सर्वांनी पटापट या व्हिडिओला लाईक करायचे, कारण तुम्हाला तर मिळणार नाही. म्हणून प्रत्येक बहिणीने लवकरात लवकर व्हिडिओ लाईक करून द्या. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व बहिणींनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून एकही महिलांना देखील चुकता कामा नये, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता आपण डायरेक्ट प्रूफवरती जाऊया, संपूर्ण माहिती बघूया, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी आता सर्वात अगोदर मी तुम्हाला ठिकाणी महत्त्वाची अपडेट प्रोव्हाइड करतो की भरपूर महिलांना जून महिन्याचे पैसे मिळाले, जून महिन्याचा ठिकाणी हप्ता मिळालेला आहे. आता त्या बहिणींसाठी डबल हप्ता मिळणार आहे. डबल हप्ता म्हणजेच काय, तर तुम्हाला आता लगेच या ठिकाणी जुलैचा हप्ता मिळणार आहे. जूनचा हप्ता तुम्हाला या महिन्यामध्येच आत्ताच 2-3 दिवस अगोदर मिळाला, आता लगेच तुम्हाला जुलैचा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. त्याविषयी सुद्धा महत्त्वाची अपडेट आली आहे, ती तुम्हाला मी सांगणार आहे. आणि ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांच्यासाठी सुद्धा दमदार अपडेट मी घेऊन आलेलो आहे, तीही तुम्हाला मी सांगणार आहे. आता सर्वात अगोदर आपण लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता कधी मिळणार आहे याविषयी माहिती बघून घेऊयात. ठीक आहे, तर बघा जुलै महिना सुरू झालेला आहे. लक्षात घ्या, जुलै महिना सुरू झालेला आहे. दरम्यान जून आणि जुलैचे पैसे एकत्र येणार असल्याच्या ठिकाणी चर्चा सुरू झालेल्या होत्या, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मात्र जूनच्या हप्त्यासाठी निधी जो आहे तो या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे. आणि जवळजवळ तुम्ही जर बघितलं तर बऱ्यापैकी महिलांना म्हणजे जवळजवळ 75% महिलांना या ठिकाणी रक्कम मिळाली आहे. आता तुम्हाला पैसे जर मिळाले असेल तर पटापट कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की हो सर मला ठिकाणी 1500 रुपये मिळाले, हो सर मला ठिकाणी 3000 रुपये मिळाले. जेवढी रक्कम तुम्हाला मिळाली तेवढी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवायचे, जेणेकरून इतर बहिणींना सुद्धा कळणार आहे की हां पैसे ठिकाणी मिळत आहेत. बाकी बहिणींना मिळाले म्हणजेच आम्हाला सुद्धा उद्या किंवा परवामध्ये मिळून जाईल. पण अशा अजूनही बाकी महिला आहे की ज्या महिन्यांना जूनचे पैसे मिळाले नाही आहे, मग त्या बहिणींनी काय करायचं हा एक प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्यावर सुद्धा देखील समाधान, त्यावर सुद्धा देखील उपाय मी तुम्हाला देखील सांगणार आहे. जर का त्या बहिणींनी तसा देखील उपाय केला तर त्यांनासुद्धा पैसे मिळणार आहे. ठीक आहे, आता बघा जुलैचा हप्ता त्याविषयी आपण माहिती बघूया. तर निधी जो आहे तो ठिकाणी वितरित करण्यात आला आहे जून महिन्याचा. लवकरच सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि जमा झालेले आहेत. बाकी महिलांना अजून बाकी त्यांनासुद्धा जमा होत आहे. त्यानंतर जुलैच्या हप्ता देखील याच महिन्यात दिला जाणार आहे. बघा म्हणजेच काय, तर या महिन्यामध्ये तुम्हाला डबल हप्ता मिळणार आहे. जुलैचा हप्तासुद्धा याच महिन्यात मिळणार आहे आणि जूनचा सुद्धा हप्ता तुम्हाला याच महिन्यात मिळालेला आहे. नंतर बघा तुम्ही जर बघितलं तर या हप्त्याची जी तारीख आहे ती अद्याप अजून समोर आलेली नाही आहे. फिक्स तारीख जी ती अजून समोर आलेली नाही आहे, परंतु लवकरच हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. आता हे पैसे नेमकं कधी जमा होणार आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर तेही तुम्हाला मी समजून सांगतो. तर बघा दर महिन्यात शेवटच्या 2 आठवड्यामध्ये किंवा एखाद्या सणाचा मुहूर्त साधत महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. आता बघा यावरून तुम्हाला कळलं असेल की शेवटचे जे 2 आठवडे असतील त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतात किंवा सणाचा मुहूर्त साधून तुम्हाला पैसे मिळतात, हे तुम्हाला लक्षात आलं असेल. जसं की तुम्ही जर बघितलं तर आता तुम्हाला ठिकाणी काय, तर आषाढी एकादशी होती. लक्षात घ्या, आषाढी एकादशी होती, तर आषाढी एकादशी या ठिकाणी सण होता. त्यामुळे भरपूर महिलांना ठिकाणी आषाढी एकादशी दिवशी ठिकाणी पैशाच्या ठिकाणी कार्यक्रम आयोजन केला होता आणि त्या दिवसापासून तुम्हाला ठिकाणी पैसे वितरित करण्यास सुरुवात झालेली होती. म्हणजेच काय, तर आषाढी एकादशीचा सण ठिकाणी जवळ आला होता, म्हणून सरकारने काय केलं तर त्याच्या अगोदर तुम्हाला ठिकाणी पैसे द्यायला सुरुवात केली होती. म्हणजेच काय, तर सरकार या ठिकाणी काय करतं, एखादा सण जर असेल तर सणाचे औचित्य साधून किंवा शेवटच्या 2 आठवड्यामध्ये तुम्हाला ठिकाणी पैसे दिले जातात. म्हणजेच काय, जर एखाद्या महिन्यामध्ये सण नसेल तर तुम्हाला शेवटच्या
शेवटच्या 2 आठवड्यात किंवा 3 आठवड्यामध्ये देखील पैसे मिळतात. म्हणजेच काय, तर लक्षात घ्या तुम्हाला या महिन्यामध्ये आता पैसे मिळणार आहे. आता तुम्ही जर बघितलं तर या महिन्यामध्ये तुम्हाला आता येत्या काही दिवसांमध्ये म्हणजेच 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला याबाबत अपडेट मिळणार आहे. याबाबत अनाऊन्समेंट केली जाणार आहे की लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे. आता कधी मिळणार आहे आणि केव्हा मिळणार आहे त्याविषयी तुम्हाला मी अपडेट देतच राहणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, कारण की तुम्हाला या चॅनलवरती सर्व अपडेट मित्रांनो फ्रीमध्ये देखील मिळत असतात. म्हणून सर्व माता भगिनींना एक विनंती की पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, तर बघा शेवटच्या 2 आठवड्यामध्ये किंवा येत्या 2 ते 3 दिवसामध्ये देखील अनाऊन्समेंट होणार आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जर का अनाऊन्समेंट झाली तर तुम्हाला देखील पैसे मिळतील. ठीक आहे, तसे तुम्हाला मी अपडेट देतच राहणार आहे. म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता हे झालं मित्रांनो, हे झालं या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर हे झालं या ठिकाणी आता जुलैच्या हप्त्याबाबत पैशांबाबत चर्चा. आता प्रश्न उडला असेल की जूनचे जे पैसे ते मिळाले नाही आहे तर त्याचं काय करायचं. ठीक आहे, तर पुढे बघा, या महिन्यात देखील शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. लवकरच याबाबत देखील घोषणा केली जाणार आहे. येत्या 2 ते 3 दिवसामध्ये याची घोषणा होणार आहे, तुम्ही काळजी करू नका. आता प्रश्न राहिला जून महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळाला नाही आहे, तर जून महिन्याच्या पैशाचं काय होणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे, ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे मिळाले नाही जा आणि कमेंट सेक्शनमध्ये सर्वात अगोदर लिहून पाठवा की सर मला जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे, जेणेकरून मला कळणार आहे की कोणकोणत्या महिलांना अजून जूनचा हप्ता मिळाला नाही आहे, त्या बहिणींना पैसे पाठवले जातील. दुसरं तुम्हाला एक काम करायचं आहे, ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही त्या बहिणीने एक काम करायचं आहे की जी ऑफिशियल वेबसाईट होती लाडकी बहीण योजनेची, त्या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची. त्या वेबसाईटला भेट दिल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा आधार कार्ड टाकून तुम्हाला ठिकाणी तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे. ते झाल्याच्यानंतर तुम्हाला एक यादी दिसेल, OTP वगैरे टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. एक यादी दिसेल, त्या यादीमध्ये तुमचं नाव तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे, तर या यादीमध्ये जर का तुमचं नाव नसेल, लक्षात घ्या या यादीमध्ये जर का तुमचं नाव नसेल तर मग काय, तर यादीमध्ये तुमचं नाव नसेल तर याचा अर्थ असं की तुम्ही ठिकाणी अपात्र झालेला आहात, म्हणजेच लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला काढण्यात आलेलं आहे, तुम्हाला पैसे मिळणार नाही असा त्याचा सरसकट अर्थ होतो. आता हे 2 प्रकारे होऊ शकतं. एक तर तुम्ही जे निकष होते ते निकष तुम्ही ठिकाणी पूर्ण केलेले नसेल, एक तर तुम्ही निकष पूर्ण केलेले नसेल, किंवा दुसरी गोष्ट आहे की दुसरी गोष्ट अशी आहे की चुकून तुम्ही ठिकाणी अपात्र झाला असाल. म्हणजेच काय, तर सरकारने काय केलं आहे, ज्या महिला अपात्र आहेत, ज्या महिला निकषामध्ये बसत नाही अशा महिलांना या यादीमधून काढण्यात आले, त्यांना ठिकाणी बाद करण्यात आले या योजनेमधून. पण सरकारने हे करता चूकसुद्धा झालेली आहे की ज्या पात्र महिला होत्या, ज्या महिला निकषामध्ये बसतात अशा पात्र महिलांनासुद्धा सरकारने या यादीमधून काढलेलं आहे. तर यामुळे काय झालं आहे, तर सरकारकडून या ठिकाणी मोठी चूक झाली आहे. आता यामुळे नुकसान असं होतं आहे की ज्या पात्र महिला आहेत त्यांनासुद्धा ठिकाणी पैसे मिळत नाही. म्हणजेच खरोखर ज्या महिलांनी संपूर्ण निकष या ठिकाणी पूर्ण केले त्या महिलांना ठिकाणी पैसे मिळत नाही आहे. मग आता हे काय झालं आहे, तर हे त्या महिलांवर अन्याय झाला आहे. आणि हा अन्याय जर का भरायचा असेल किंवा याची जर का भरपाई करायची असेल तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला पावलं उचलावं लागतील. म्हणजेच कोणाला, तर ज्या महिलांना पैसे मिळत नाही आहे त्यांना. आता कसं उचलायचं, तर सर्वात अगोदर तुम्हाला एक काम करायचं आहे की ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची, तुमचं आधार कार्ड टाकायचे, तुमचं मोबाईल नंबर टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचे. लॉग इन केल्याच्यानंतर तुमचं नाव तुम्हाला यादीमध्ये चेक करायचं आहे. जर का तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर तुम्हाला पुढचे पावलं काय उचलायचे ते मी सांगणार आहे. पण जर का तुमचं नाव यादीमध्ये असेल तर मग काय, जर का तुमचं नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही. तुम्हाला देखील तुम्ही पात्र आहात, तुम्हाला पुढचे पैसे मिळतील. पण जूनचे पैसे नाही मिळाले मग काय करायचं, तर मग त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे असं की तुमच्या बँकेत जायचं आहे. बँकेत गेल्याच्यानंतर तुम्हाला आधार अपडेट आहे का हे चेक करून घ्यायचं आहे, तुमचं आधार लिंक आहे का हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, जर का तुमचं आधार लिंक असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. दुसरी गोष्ट, जर का तुमचं KYC झालं असेल तर तुम्हाला पैसे मिळतील. जर का तुमचं KYC झालं नाही आहे आणि आधार अपडेट नाही किंवा आधार लिंक नाही आहे, या 2 गोष्टी जर नसतील तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. लक्षात घ्या, तुमचं नाव यादीत असेल आणि तुमचे जर ह्या गोष्टी नसतील तरी तुम्हाला पैसे मिळणार नाही. कारण की तुमचं नाव यादीमध्ये आहे, तुमचा विचार केला गेला आहे पैसे पाठवण्यासाठी, पण तुमचं आधारच लिंक नाही आहे, तुमचं KYC झालं नाही आहे, तर कोणत्या अकाउंटवर तुम्हाला पैसे पाठवायचे हा महत्त्वाचा प्रश्न सरकारकडे उपस्थित होतो. मग त्यामुळे तुम्हाला पैसे येत नाही. ही एक गोष्ट ज्यांचं नाव यादीमध्ये असेल त्यांच्यासाठी, पण त्यांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी, म्हणजे ज्यांचं नाव यादीमध्ये आहे परंतु त्यांना पैसे आले नाही अशा महिलांसाठी हा पर्याय आहे. आणि तरीसुद्धा हे असूनसुद्धा आधार अपडेट आहे, आधार लिंक आहे, KYC झाले तरी तुम्हाला पैसे आले नाही, तर तुम्ही डायरेक्ट थेट मला कॉन्टॅक्ट करायचं आहे. कमेंटमध्ये लिहून पाठवायचं की सर माझा आधार लिंक आहे, माझं KYC झालं आहे, माझं यादीमध्ये नाव आहे, तरी पण मला पैसे मिळाले नाही आहे. मग थेट तुमची मदत मी करणार आहे.
ठीक आहे. हे झाल्याच्या नंतर आता ज्या महिलांचं नाव यादीमध्ये नाही त्यांनी काय करायचं, तर बघा ज्या महिलांचं नाव यादीमध्ये नाही आहे त्या महिलांना सरसकट अपात्र केलेलं आहे, त्यांना ठिकाणी बाद केलेलं आहे. याचं 2 कारणं मी तुम्हाला सांगितलं. एक तर चुकून अपात्र केलं गेलं आहे, काही महिलांचं नाव ज्या पात्र आहेत त्यांना सुद्धा ठिकाणी अपात्र घोषित केलं गेलं आहे, त्यांना काढलेलं आहे. तर मग त्या महिलांनी चेक करायचे त्यांचं नाव नाही आहे. जर त्यांचं नाव जर यादीमध्ये नसेल तर मग त्या महिलांनी काय करायचे, जवळील जे ग्रामपंचायत असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला होता लाडकी बहीण योजनेचा त्यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि त्यांना पुन्हा एकदा फॉर्म भरायला सांगायचे आहे. पुन्हा एकदा जर फॉर्म भरता येत असेल, आता वेबसाईट ठिकाणी बंद आहे सांगण्यात आलं, नवीन फॉर्म या ठिकाणी बंद आहे सांगण्यात आलं आहे, तर पुन्हा एकदा तुम्हाला ठिकाणी चेक करून घ्यायचं. जर का फॉर्म भरता येत असेल तर तुम्हाला फॉर्म भरून द्यायचं आहे, किंवा जर का त्यांनी काही दुसरा पर्याय सांगितला तर तेही तुम्हाला करून बघायचं आहे. ठीक आहे. तर ज्या बहिणींना पैसे आले नाही आहे तर त्यांच्यासाठी हा पर्याय मी सांगितलेला आहे. तर हा पर्याय तुम्हाला व्यवस्थितपणे बघायचं आहे. मी तिन्ही प्रकार सांगितलेले आहे. ज्यांचं नाव यादीमध्ये आहे त्यांना पैसे आलेले नाही आहे, ज्यांचं नाव यादीमध्ये आहे त्यांना पैसे आले नाही, त्यांनी काय करायचे, आधार लिंक करायचे, KYC करायचे. ते झालेलं असेल आणि येत नसतील तर डायरेक्ट मला थेट कॉन्टॅक्ट करायचे. आणि ज्यांचं नाव यादीमध्ये नाही आहे मग त्यांनी काय करायचं आहे, तर तुम्ही या ठिकाणी अपात्र आहात का हे पहिले चेक करून घ्यायचे. निकषामध्ये तुम्ही बसतात का, निकष कोणकोणते होते, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं गरजेचं आहे, जास्त उत्पन्न नको, हे निकष आहेत. या निकष जर तुम्ही पूर्ण केले असतील तर तुम्हाला ठिकाणी पैसे मिळतील. ठीक आहे. हे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. आणखी काय डाऊट असतील, काही शंका असेल तुम्ही बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये विचारायचं आहे. आता ज्या बहिणींना कर्ज हवं आहे त्यांनी काय करायचं, तर ज्या बहिणींना कर्ज हवं आहे त्यांनी फक्त कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर मला कर्ज हवं आहे, तुम्हाला मी संपूर्ण मदत करणार आहे. तुम्हाला ठिकाणी फॉर्मसुद्धा ठिकाणी भरून दिले जाणार आहे. फक्त लिहून पाठवा की सर मला कर्ज हवं आहे, तुम्हाला संपूर्ण मदत फ्रीमध्ये केली जाणार आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.